पन्हाळा तालुक्यातील पुनाळचे संभाजी दिनकर पाटील 1992 साली कोल्हापूरच्या विक्रमनगरमधील करवीर प्रशालेत शिक्षक म्हणून रुजू झाले. तेव्हापासून त्यांनी आयुष्यभर विद्यार्थ्यांसाठी स्वतःला झोकून दिलं. 34 वर्षांच्या सेवेत त्यांनी केवळ शिकवलं नाही तर हजारो विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवलं. त्यांच्या पत्नी भारती पाटील यासुद्धा शिक्षिका आहेत. त्यांची अनिरुद्ध आणि राजवर्धन ही दोन्ही मुलं आपापल्या करिअरमध्ये यशस्वी आहेत. समर्पित भावनेनं ज्ञानदानाचं काम करणारे संभाजी पाटील नुकतेच सेवानिवृत्त झालेत. त्यांच्या निवृत्तीनिमित्त प्रशालेच्या वतीनं सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. नगरसेवक प्रवीण केसरकर, सचिन शेंडे, मुख्याध्यापक आनंद गुरव, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक यांच्या उपस्थितीत भावनिक वातावरणात हा सत्कार सोहळा पार पडला. विद्यार्थी, शिक्षक, पालक संभाजी पाटील यांच्या ज्ञानदानाच्या क्षेत्रातील वैशिष्ट्यांची माहिती देताना भावनिक झाले होते. 4 भिंतींच्या पलीकडच्या शिक्षणावर पाटील यांचा भर होता. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणारे संभाजी पाटील यांनी प्रशालेत 1993 साली झांज पथक, लेझिम आणि मर्दानी खेळांची पथकं तयार केली. कमवाणी शिका या उपक्रमातून गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा मार्ग मोकळा केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींच्या झांज पथकानं दिल्ली, राजस्थान, तामिळनाडू, कर्नाटक, गोव्यासह देशभरात विविध ठिकाणी तसंच IPLमध्ये सुद्धा सादरीकरण केलं. या सादरीकरणातून मिळालेल्या उत्पन्नाचा वापर गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीच करण्यात आला. कोरोना काळात विद्यार्थ्यांना पालकाच्या भूमिकेतून मदत करणं असो, प्रशालेची इमारत उभा करणं असो, झोपडपट्टीतील मुलांसाठी रात्रशाळा सुरू करणं असो, प्रशालेचा सलग 3 वर्ष 100% निकाल लावणं असो, या सगळ्यात संभाजी पाटील यांचा पुढाकार होता. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेळी उपस्थितांना गहिवरून आलं होतं. त्यांच्या प्रशालेसाठी दिलेल्या योगदानाच्या आठवणी जागवत अनेकांना अश्रू अनावर झाले होते. शिक्षकी पेशाचं पावित्र्य जपणाऱ्या संभाजी पाटील यांच्या संस्कारातून घडलेले अनेक विद्यार्थी आज करिअरच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यशस्वी झालेत. त्या सगळ्यांच्या कृतज्ञतेचा स्वीकार करत संभाजी पाटील यांनी करवीर प्रशालेच्या सेवेतून निवृत्ती घेतली. त्यांना सदिच्छा देताना उपस्थितांनी संभाजी पाटील हे लौकिक अर्थानं निवृत्त होत असले तरी त्यांचं ज्ञानदानाचं आणि माणसं घडवण्याचं काम अव्याहतपणे सुरू राहील असा विश्वास व्यक्त केला. निरोप समारंभावेळी अनेकांनी संभाजी पाटील यांच्याबद्दलच्या भावनांना अश्रूंच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली. संभाजी पाटील यांच्या निवृत्तीनिमित्त आयोजित सोहळा सगळ्यांनाच भावनाविवश करणारा होता. या सोहळ्यात संभाजी पाटील यांच्याबद्दल व्यक्त झालेली कृतज्ञता ही त्यांच्या यशस्वी सेवेची पोहोचपावती होती. एक कृतार्थ जीवन जगलेले निगर्वी संभाजी पाटील यांनी पुढचं आयुष्यही समाजासाठी आणि गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी वाहण्याचा निर्धार व्यक्त केलाय.